हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोणाला वारकरी संप्रदायाचा पर्याय नाट्यदेव आहे. वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहे. वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहे. वारकरी संप्रदायाचा खाम तुम्ही उभे राहिलेले खाली पेक्षा तरी चालतील आणि निघून गेले तरी चालतील. दोन पर्याय तू आता एकदा बसल्यावर परत उठू नको दिलं वारकरी संप्रदायाचा पाया नाट्यदेव आहे. वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहे. वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहे. वारकरी संप्रदायाचा खाम नाथ बाबा आहे. आणि वारकरी संप्रदायाची गुरु निष्ठा निरंबर आहे. शरीरात कसे पंचप्राण आहे, पृथ्वीमध्ये जशी पंचमहाबुद्धी आहे तसे हे पाच संत संप्रदायाचा प्राण. शरीर कसं प्राणाशिवाय राहू शकत नाही, पृथ्वी कशी पंचभूताशिवाय बनवू शकत नाही, तसं कलियुगातला माणूस संतांच्या विचाराशिवाय सुखी होऊ शकत नाही. या जगात तुमचं चांगलं व्हावं हे फक्त तिघांना वाटतं. एक आईवडील, दोन संत आणि तीन भगवंत. माझ्या लेकराचं चांगलं व्हावं हे आईला वाटतं. हे जग सुखी व्हावं हे संतांना वाटतं. आणि माझ्या भक्ताचं कल्याण व्हावं हे देवाला वाटतं. पण देव, आईवडील आणि संत तिघ सुद्धा बाकी सगळे लबा. माझ्या लेकराचं चांगलं व्हावं हे आईला वाटतं, भावबंदाला नाही. ही बायका, पोरं, मित्र सगळ्यात धोका. प्रियशी जबरदस्त धोका.
माझं भजन करणाऱ्या भक्ताला गर्भवासाचं दुःख कधी येऊ नये हे देवाला वाटतं. बस बाकी हे बायका पोरं भाऊबंद हे आपण केलेली पैदास आपल्या गावात बोलावून हे ध्यानात ठेवायचं. म्हणून थोडं पुढं सरकारचे करंट लावून देतो आपण त्याचा बाहेरला देत असं म्हणताय मोळीवारी काय का अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान पण ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ज्ञान आहे. इथे त्रिपुटी आहे. अभ्यास केला तर ज्ञान आहे, ज्ञान आलं तर ज्ञान आहे. पुन्हा उलट आहे याच केला तर पक्वान आहे, प्रॅक्टिस केली तर गायन आहे, पुस्तक उचललं तर कीर्तन आहे, नम्रता ठेवली तर लक्ष्मी आहे, लीनता ठेवली तर व्यापार आहे आणि कष्ट केले तर भाकर आहे. अभ्यास केला तर ज्ञान, व्यायाम केला तर पैलवान आहे, नाही तर पैलवान पुन्हा उलट केला त्याची ओळी थोडी जर सुरुवातीला एक 10-5 मिनिटं जर जायचं बरं म्हणजे पेटवायचं. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ज्ञान हे त्याला महाराजांचं म्हणणं. पण नवव्या अध्यायाचं म्हणणं असं नाही. नवा अध्याय असं म्हणतो या जगात आतापर्यंत बोबलं ठिकाणला कधी देव भेटला नाही. हे बायका बोलत सोडून बोबलं ठिकाण देवच नाही. ही देवाच्या नावात जी लोक हिंडतात ही काम चुकार लोक आहे. त्यांना काम नकोय. वाक्य ऐकायचं का? चांगलं वागा असेल. आतापर्यंत कोणत्याही देवाने तुम्हाला सांगितलं नाही बायका बोलत सोडून बोबलं ठिकाण. भाकरी खाऊ नका, सफरचंद आणा, चहा पिऊ नका, दूध आणा, बायका करू नका, मोबाईल मध्ये गेम खेळा, डायरेक्ट वाढवा, हिंडा बोंबलं करा, उपवासन म्हणा. काही माणसांना महिनाभर उपवास श्रावणात ही पापच लोक आहे. उपवास करणारी लोक ही डोक्यातून गेलेली लोक आहे. महिनाभर उपवासला बापान केला महिनाभर अन्नपणे सगळे सापडू काय उपवास तुम्हाला कोणी ह्या जगात असा ग्रंथ नाहीये का उपासने देव भेटतो. बाकी ऐकायचं का? जगात या सगळ्या संतांनी तुम्हाला 5 गोष्टी सांगितल्या. हे भजन करा, तर चांगलं वागा, 3 नीतीनं जगा, 4 गायीची आईची गाय आईची सेवा करा आणि 5 शरीर एकदाच मिळणार आहे वापर चांगला करा. तुम्ही रामायण ऐकून करणार काय? काय करणार? अंगाला कण गोळा कोणत्या ग्रंथात रावण खाजवली तुम्हाला काय बरेच वेळा फिरून घ्या. 2 चांगलं वागा हास्य किती वेळा झालं 2 अभ्यासापेक्षा बरे अभ्यासापेक्षा ज्ञानापेक्षा देवाचं ज्ञान बाबा द्या. आणि दुसरी ओळी आहे चांगलं वागा हाच देव. पण 12व्या अध्यायाचं म्हणणं होतं अभ्यासापेक्षा ज्ञान आणि ज्ञानापेक्षा देवाचं ज्ञान. 9व्या अध्यायाचं असं म्हणणं होतं चांगलं वागा हाच तुम्ही आजर आहे ना देव. आणि 3रा प्रश्न असा आहे संपत्ती आली तर दया येत नाही. मी काय म्हणतो संपत्ती आली तर दया येत नाही आणि दया जर आली तर संपत्ती येत. संपत्ती आली तर दया येत नाही, दया जर आली तर संपत्ती येत नाही आणि दोन्ही जर आली तर तो देव झाले.
आणि दोन्ही जर आले तर तो देव झाले. महाराष्ट्रात मला एखाद्या माणसाचं नाव सांगा का व्याजाचा धंदा करणारी माणसं किती मिळते. शासनाबद्दल पैसे तुम्ही घर किती लावा त्याच्याबद्दल म्हणत नाही. तुमचं वाटत तुम्ही म्हणा महाराज असं का म्हटला. तुम्ही मला उत्तर द्यायचं. रावण श्रीमंत का राम श्रीमंत का रावण. रावण नियमानं कोणी कोणाला मारायला पाहिजे. रावणाने कारण सैन्य रावणाचं जास्त आहे. कुंड जास्त आहे. पैसा सत्ता आहे. मग रावण रामाला मारू शकतो नाही. मारायलाच पाहिजे कोणी रावण. मग रामाने रावण का मारला. सैन्य बाजले बारी काय करू नसते तर काहीच करत नाही. सैन्य कमी रामाचं पैसा कमी तरी कुणाला मारलं का. त्याचं उत्तर आहे का रामाची संपत्ती दैवी आहे आणि रावणाची संपत्ती आसुरी आहे. आणि आसुरी संपत्ती कधीही दैवी संपत्ती पुढे शिकू शकत नाही. बापाचा पैसा घरात आला का घराचा कार्यक्रम झाला. ज्या ज्या घरामध्ये नंबर 2चे पैसे येतात त्या घरांमध्ये 40% पोरं गेली. 20% पोरं भिडले आणि 60% जेलमध्ये. आताच पण झाले अजून सुरू व्हायचे. आताच डॉक्टर बंद झाला अजून 10 मिनिटात शिकत नाही तुम्हाला काही 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 नाही. त्याचं उत्तर आहे का दैवी संपत्ती आणि आसुरी दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. बापाचा पैसा. महाराष्ट्रात मला एखाद्या माणसाचं नाव सांगा की ज्यांनी जनता लुटून इच्छित कमवली. एकही माणूस आतापर्यंत घरी नेलेला नाही. हॉस्पिटललाच मारणार आणि मारताना त्यांच्याजवळ 3 जणच असतात. डॉक्टर कंपाऊंडर आणि नर्स आणि ती घालणार नाहीत नाही हातच नाही. तरी क्लिप पडली त्यांना तीव्र झटका आला. झटका तीव्रच येणार. ते मृत्यूशी 2 महिने झुंजले. झुंजण्याला तुला बिबट्या होता. ते झुंज नव्हते ते गरीबाचा सरतळाट होते. अभंगाला सुरुवात करायची. 3 वयाला सांगून देतो. अभ्यासापेक्षा ज्ञान ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान. चांगलं वागा हा देव. संपत्ती आली तर दया येत नाही. दया आली तर संपत्ती येत नाही. आणि तुम्ही जर आली तर तो देव असे काय संपत्ती आली तर दया येत नाही. दया आली तर संपत्ती येत नाही. आणि दोन्ही जर आली तर तो देव झाली. असा अभंगाला सुरुवात. अजून कीर्तनाला सुरुवात केली नाही. तुमची माझी पहिली जात आहे म्हणून आपलं काम थोडं नंगाट आहे. नंगाट म्हणजे पहिली शेवटची समजायची वाटतं. परत आपली गाठ घ्यायची नाही वाटतं. पण कीर्तनाला पहिल्या 3 सूचना आहेत. दरिद्र्या वाणी कीर्तनाला बसायचं नाही. 2 यायचंच नाही. लांब बसायचं. चांगला चप्पल जोड पाहिजे. जीव काढायचं सुद्धा पडलं कीर्तनाला बसायचं चालणार नाही. आपल्या कीर्तनाला तशी सूचना आहे. आपल्या कीर्तनाला बोलावंच लागतं. बोललं तरच कळत नाही तर काहीच कळलं. पहिलंच काही कळलं नाही पुढं काय कळत. आणि कीर्तनाला 3री सूचना आहे. शंका जर कुणाला अभंगात असली जागेवर विचारायची. ओपन चायलेंज कुणालाही ओपन. मी 2 महिन्याला उत्तर देणार. पुस्तकं उलटे पालटे करून देणार पण देणार. पण मी गेल्यावर बोलायचं नाही. मला पटलं नाही. तुझं तुझ्या बायकोचं पटायला माझं काय करू. आणि तुला पटाव म्हणून आम्ही कीर्तन करतो हे पण कोणी सांगितलं. आम्ही काही कीर्तन करायचं का. आम्ही पांडुरंगाचा निरोप पोचवणारे घरी आहे. पांडुरंग आमचा बाप आहे. रुक्मिणी आमची आई आहे. आम्ही तिचं लेकरू आहे. बाप
बाप जशी लेकराला बुद्धी देईल तसं मिळतं. आपण कोण? मी कोण? कोण तू? कोण? 6 10 9 पंपन 3 12 12 20 म्हणजे 100 रुपयाची त्याला म्हणजे गावाचा भाग झाला आहे. काय करायचं? मी कोण? माझ्यामुळे तुमचा संसार झाला. मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली. माझा पाय लागला. तुझा पाय तुझा पाय काय बाबाच्या घरून येतातच दिसून आलाय. आणि ती मुद्द्याची उत्तर द्यायची आणि आपण त्याला सुरुवात. आता हाच चिंतनाला घेतला मग ज्ञानोबरांच्या हरिपाठातला 16व्या नंबरला बारीक आहे. ज्ञानोबरांच्या हरिपाठातला 16व्या नंबरचा अभंग आहे. नारकरी भिडकरी येणेकरी जोमदार विचार बोलावं लागेल. आता अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी हा चिंतनाला घेतलेला अभंग ज्ञानोबरांचा आणि तो हरिपाठातला आहे. आता हरिपाठातला जो अभंग आहे, हरिपाठ हा 27 अभंगाचा आहे आणि 27 अभंगामध्ये हरी हा शब्द 108 वेळा आला आहे. म्हणून माळकाच्या गळ्यातली माळ तिला म्हणजे 108 आहे. का? हरिपाठात हरी हा शब्द 108 वेळा आला. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, गीतेमध्ये हरी हा शब्द 108 वेळा आला. गीतेमध्ये धर्म शब्द, धर्म आणि धर्म हा शब्द 108 वेळा आल्यामुळं माळी जेवढे म्हणे त्या म्हण्याची संख्या 108 आहे. आणि गीतेचा अलंकार ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरी ज्यांची गेली ते विष्णूचा अवतार ज्ञानोबा आहे. आणि आज चिंतनाला घेतलेला अभंग हरिपाठातला आहे. अभंगाला सुरुवात. आता फक्त बोलावं लागेल. क्वेश्चन आहे सर, फक्त प्रश्न उत्तर नाही. किंवा पहिला प्रश्नाचा जगात देव आहे का हा मला नाही म्हणा. सावधराव का परत मोठा करायला. आता घुसलो आपण बघा. जगात देव आहे का हा मला नाही आहे. फायनल करावं का परत वर नाही करायचं. जगात देव आहे आहे उत्तर आहे का आहे. पैशापैकी कोणी पाहिलाय का नाही. सावधराव का परत मोठा झाला. माझा प्रश्न होता जगात देव आहे का, तुम्ही मला उत्तर दिलं आहे. माझा प्रश्न तुम्हाला आहे कुणी पाहिलाय का, तुमचं का उत्तर आहे नाही. मग काय वाटते? पुन्हा सुगंध आहे का? पुन्हा सुगंध आहे का? आहे. लाकडात आगणी आहे का? आहे. दुधात धुणी आहे का? आहे. उसात साखर आहे का? उसात साखर आहे का? आहे. दुधात धुणी आहे का? आहे. लाकडात आगणी आहे का? आहे. पुन्हा सुगंध आहे का? आहे. मग जगात देव आहे का? आहे. आता उलट केला तिथं. पुन्हा सुगंध आहे पण घेतला तर आहे. लाकडात आगणी आहे पण घर्षण केलं तर आहे. उसात साखर आहे पण प्रक्रिया केली तर आहे. दुधात दोन्ही आहे पण क्रिया केली तर आहे. जगात देव आहे पण संतांची सेवा केली तर आहे. साखरवाडीच्या इच्छेवर जगून देव करणार नाही. देव कळणारच नाही, त्याला सेवाच करावं लागेल. चला पुढे. म्हणजे जगात देव, जगात देव जलबॉम्ब आहे. तुला नाही सावध राहावं लागेल. चला आता उलट फिरू परत. लाकडात अग्नी आहे. आता उलट फिरा. लाकडाची राख होईल. राखेचं लाकूड होईल का नाही. मोबाईल बंद करायचं इंटरनेट. लाकडाची राख होईल. राखेचं लाकूड होईल का नाही. उसाची साखर होईल. साखरेचा ऊस होईल का नाही. दुधाचं लोणी होईल. त्याचं दूध होईल का. लोखंडाचं सोनं होईल परीस लागला तर, पण त्याचं परत लोखंड होईल का. आता एक अवघड विचारून राहिलो मी तुला पाच कोण सोडून दिलं एकदम बारीक. अरे लाकडाची राख होईल. राखेचं लाकूड होईल का नाही. उसाची साखर होईल. साखरेचा ऊस होईल का नाही. दुधाचं लोणी होईल. त्याचं दूध होईल का नाही. मोबाईल इकडे ठेव. लोखंडाचं सोनं होईल.
परीक्षा लागला तर पण त्याच्यापर्यंत लोखंड होईल का नाही. अध्याय नंबर 8 ओवी नंबर 198 ओवी नंबर 199 ओवी नंबर बरं जाय नाम जाय ना आता पुढे गेलं तर वल्लच आहे. गेलं बॉम्बा कीर्तनाला विक्षेप चालत नाही. एकदा करंट लागला ना लाकडाची राख होईल राखेचं लाकूड होणार नाही. अध्याय नंबर 8 ओवी नंबर 198 ओवी नंबर 199 ओवी नंबर 200 आणि ओवी नंबर 201 हातावर लिहून घ्यायच्या घरी गेल्या उचकायचं. आपल्याला ओव्या सकाळपर्यंत घ्यायच्या अख्ख्या उचकायच्या. लाकडाची राख होईल राखेचं लाकूड होणार नाही. एकदा ज्ञान आलं की सुख येणार नाही दुःख येणार नाही. सुख ज्ञानच पुढे ज्ञान नाही म्हणून दुःख आहे. ज्ञानानं सुख आहे आणि आपल्याला नेमकं ज्ञानच नाही. एका मुलाला 27 पर्यंत म्हणला बांधायची गरज काय. तुला 26 सुना आणायची का प्रत्येक बेडरूम मध्ये तुम्ही एक वर्ग असताना एवढी इस्टेट का कमावता आणि पुढचं ऐकायचं जास्त इस्टेट कमावणे म्हणजे मागची पिढी आयुष्य करते. आणि तुम्ही तीच झक मारून ठेवली. तुम्ही तर मूर्ख आहे पण मी महामूर्ख आहे. तुम्हाला सांगतो सांगतो अगोदर गाडी झाली गाडी झाली बंगला झाला जमीन झाली सायपण झाली पोराचं शिक्षण बोला झालं त्याचं लगीन नाही झालं. मग आपल्या पोराला काम शिल्लक काय राहिलं. त्यानं फक्त आपल्याला नातू दाखवणे बस एवढंच. आणि तो नातू आपण गल्लीनं धरून बोंबलत घेणे हा आपला जीवन गौरव पुरस्कार. आणि त्या नाताला आपल्या नागपुडीत बोट घालणे आणि सुनबाईनं आपल्यावर धावणे आणि तुम्ही दिंडीत येऊन आमच्या लोकांनी मरणे हा आपला मरणोत्तर पुरस्कार. काय मला एकच उत्तर द्या तुम्ही सगळे बसलेली माणसं. खुशीनं रातभर उकारलं खाल्लं काय. मी 10 मिनिटं बसून घेतो तुम्ही उत्तर द्या. खुशीनं रातभर उकारलं खाल्लं काय काय फक्त खुशीनं उकारलं. मी कोण खुश म्हणजे काय बायको केली नवऱ्याला बायको बाळाची झाली बाप झाला. पोरे मोठा केला त्याचं लगीन केलं सासरा झाला. त्याच्या पोऱ्यानं पराक्रम केला असा झाला. पोऱ्यानं हल्ला मिळाला खुशगिरी केलं काय. मुलगी होती मोठी झाली मोठी गेली शाळेत झाली शाळेत गेली नोकरी शाळेत गेली नवरी झाली. नवरा केला बाळाची झाली आई झाली. सून आली सासू झाली सून बाळाची झाली आजी झाली. अशा काळात घुसमिली मिली घुस काहीच केलं नाही. म्हणजे तुम्ही काही केलं हे करंट लावून दिला आपण सांगत मला काय आलं पाहिजे फक्त ज्ञान बस फिट बसत घेतलं. आता ज्ञान काय येत नाही. हे गाव आहे हे गाव आहे. हे गावाचं नाव आहे पाहिपा शरीराची गाव बोलत हे काय गाव या गावचा पोलीस पाटील मन आहे. या गावचा तंटमुक्ती अध्यक्ष मन आहे. या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे. आणि अख्खं गाव पंचायत आलं. बोला अरे बोला ना तुम्हाला सुधरत का मी काय म्हणतो. या गावचा पोलीस पाटील कोण आहे मन. तंटमुक्ती अध्यक्ष कोण आहे मन. म्हणजे गाव पंचायत आलं ते मनाचा आणि तो थोडा नाजी आहे. कोण मन. मन नाजी म्हणजे थोडं लफडे पाहिजे. कोण मन. आणि त्याला एक प्रेश आहे. प्रेश म्हणजे कोणते गव्हर्नमेंट. तुला आहे का प्रयत्न चालू आहे. बरं
त्याला एक प्रियशी कोणला गेलं बाबा इतर नाही बाहेर जायचं तरच कळत नाही तर काहीच नाही. कुणाला प्रियशी मला आणि ती प्रियशी या गावात आहे. तोय राहिला या गावात कोण कोण मन आणि त्याची प्रियशी या गावात हे गल्लीतलं गल्लीतलं पुढे ती राहिला ह्याच गावात आणि तोय राहिला याच गावात आणि त्याच्या प्रियशीचं नाव आहे इच्छा. प्रियकर याला बॉम्बांना शिकत मन प्रियशी इच्छा ही पहिली त्याच्या प्रेमात तो पण नाही इच्छा प्रेमात. तो म्हणतोय मार घाल इच्छा म्हणती जत्रा होती. मन म्हणतोय अभ्यास कर इच्छा म्हणती उद्या शेवटचा पेपर आहे. मन म्हणतोय असं कर आणि दोघांच्या लफड्यात आपलं वाटलं आणि ही पहिली त्याच्या प्रेमात कोण इच्छा कोणाच्या मनाच्या. पण तिला माहीतच नाही हा जरी नकोच मन बोला कोण मन. आता तुम्हीच उत्तर द्या मला तिला बाळ होईल का. डोक्याच्या बाहेर किती झालं. अरे प्रियकर कोण आहे मन प्रियशी कोण आहे इच्छा. दोघं राहिला पुढे या गावात तो कसा आहे नपुसक कोण मन. मग तिला बाळ होईल का. अरे होईल का नाही. अरे हा किंवा नाही. आता तिला बाळ होणार नाही. मग पुढची उत्तर द्या तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही. 10 मिनिटे घ्या. तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही. चालतंय तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही. ऐका तिला काम नाही असं नाही. ती तरुण आहे देखणी आहे वयात आली पण तिच्या कामाची तृप्ती करणारा नपुसक असल्यामुळे तिला बाळ होणार नाही. 7वा अध्याय म्हणतोय इच्छा ही कुमारी झाली कामाची टाळून आहे. कोणला बसला धोका आणि तिला बाळ होणार नाही. कोणला त्याला बॉम्बांना घेतलं इच्छेला म्हणजे कशामुळं तिचा प्रियकर कोण आहे मन. तो कसा आहे नपुसक तिला बाळ होणार नाही. मग तिला बसला धोका कोणा बसून मला बसून. आता पुरी उत्तर द्या सगळ्या. तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला तिला मुलं धोका देत नाही. मुलं कधीच धोका देत नाही. पोरं धोका देत नाही. त्याच्या बाजूने मी पोरं कधीच धोका देत नाही. पोरं का धोका देत नाही मिळतच नाही कधी मिळाली तर धोका देते का. इथं रेंजची काही रेंज काही तर डिस्प्लेच गेला चित्र दिसत. काहींचे मंगळवारी लग्न झाले गुरुवारी नवरी गायब. मग आता मला सगळं बोललो तुम्हाला बसला धोका पोरग धोका देत नाही पण धोका बसला कोणा मुला बरोबर आहे बसला. आता खरं बोला पोरीनो तुम्ही ही गोष्ट सांगणार कोणला. आईला सांगू शकत नाही बापाला सांगू शकत नाही. बाबाला तर वारा लागून दिली मग सांगणार मैत्रिणीला करेक्ट असा सपोन अभ्यास मैत्रिणीला. आता ही गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला कोण इच्छा कमाल मी पोरगा पटावला पण तो नपुसक गेला असं कोण म्हणते इच्छा. कोणा सांगितलं तिच्या मैत्रिणीला. तिच्या मैत्रिणीचं नावच तुम्हाला माहित नाही. मी सांगितलं तरच करत सांगून माया प्रियकर मन प्रियशी इच्छा तिची मैत्री माया. आणि हा 7वा तमाशा कोणाचा आहे माया.
मैत्री प्रियकर मन प्रियशी बोला बोला इच्छा तो निघाला ना पसंत ती सांगायला कोणा गेली मैत्रिणीला तिच्या मैत्रिणीचं नाव माया आणि आज सगळा तमाशा मायेचा बरोबर मायेचा आता घोटाळा असा झाला ती गेली तिला सांगायला कोण इच्छा की बाईने प्रियकर पटावला पण तो न पसंत निघाला असं कोण म्हणती इच्छा कोणाला माया ती माया म्हणती मला प्रियकरच नाही आणि नवराही बाई तुला नवराही नाही आणि प्रियकरही नाही पण तू काम काय करते कोण कोण अरे कोण तुम्हाला काही समजायला नाही कीर्तन समजायला तरी जातं आपलं थोडं परत रिवर्स करून घ्या प्रियकर कोण आहे मन प्रियशी कोण आहे इच्छा तिला बसला धोका मला कोण ती गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला तिच्या मैत्रिणीचं नाव माया आणि तिने तिला सांगायला माझा प्रियकर निघला नको सर ती म्हणजे तुला तरी प्रियकर आहे मला प्रियकरही नाही नवराही नाही कोण ना माया म्हणजे का तुला नवराही नाही प्रियकरही नाही पण तू काम काय करते कोण माया ती माया म्हणजे मी काय काम करते मोबाईल मध्ये ती माया म्हणजे मी काय करते माहितीये काहीच करीत नाही प्रत्येक जीवाला कुठून मारणे हा माझा धंदा त्याला मोक्ष मिळू द्यायचा नाही त्याला फक्त जन्माला घालायचा मोठा करायचा शाळेत घालायचा नोकरीत लावायचा बायको करून द्यायची बायको करून द्यायची शुगर वाढवायची आट्या खाणायचा मुळ्यात उठवायचं मूत खाला उठवायचं मारायचं आणि दुसरा म्हातारा म्हणजे तयार करायचं एक म्हातारा द्यावा दुसरा म्हातारा एक म्हातारी मिळली हा माझा धंदा पुनरपी जला पुनरपी नाचले पुनरपी माझा धंदाच नाही आता ही कोण म्हणती बस माया ही शवची बाई तुला अजून माहित नाही हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये संतांचं नाव घेतलं क माया म्हणते ज्ञानदेव म्हणतात माया देवी समोर तुकाराम नाम घेता मायका तुकाराम बाबाचं नाव घेतलं तर यम घाबरतो माऊलीचं नाव घेतलं तर माया मरते आणि कलियुगात संतांचं नाव घेतलं तर माया टिकत नाही तुका म्हणे माया होय दासी लागे म्हणजे माया जगणार नाही असं कोण म्हणतंय इच्छा ती माया काय म्हणते भजन केल्यावर मी मारणार याच्या शंका नाही पण तुला माहित नाही बाई मला लग्न न करता 16 पोर आहे मला नवरा नाही पण मला 16 पोर आहे कोणला मायेला आणि माझे 16 पोरांमधला एक पोरगा ऋषी मुनीला संपवतो तर माणसाचा काय ही म्हणली बाई तुझा तर नवरा तुला नाही पण पोर तुझे 16 मग 16 पोर आहे तुझे आणि ते 16 पोरं मायेची ऐकायचे आता एक किती पोर आहे कोण 16 पहिला पोरगा आहे मी आणि प्रत्येक माणसाला काय झालं मी नसतो तर फोन वाजली मी नसतो तर साल फोन म्हणे मी महाराज आहे तू चक्रम आहे कोण मी आता मी झाला तुझ्यावर ऐकू बरं का आता मी आला का तू आला मी तू त्या बाबलीपासून ह्या बाबली पोच माझं इकडच्या खिची तुझी जर गिरावली नाही ना मी बापाचा लोकांना काय माहिती तू कोणता इथं किती जण आले गेलं बॉम्ब 2 मी तू लय भारी काय चालवलं 16 आहे मी तू सासून फुलाचं भांडण झालं तर सून म्हणती भूक त्याला काय भुकायचं भूक
मला फक्त पुत्र माझा राहू दे, मग तू ये, मी तू, किती झाले? 2. तुझं माझं किती झाले? मी तू तुझं. आणि ह्या 4 पोरांमुळं भाऊबंदी, कचेरी, कोर्ट, न्यायालय, राजकारण, राजकारण, आंदोलन, मोर्चा, हे सगळं 4 शब्द होईल. मी तू तुझं, न्यायालय त्याच्यावरचे, कोर्ट काय. आता हे झाले 4. आता 16तून 4 गेले, खाली किती राहिले? बोला. आणि त्या 12 मधला एक ऐकायचं. आता ऐकायचं का पुढे जायचं? तुम्ही बरोबर बोला, तुम्हाला ऐकायचं का पुढे जायचं? किती आहेत? 19 16 आहेत. झाले किती? 4. आता राहिले किती? ऐका पटापटा, एक ऐकायचं. आता एक पहिला एक काम कोणी? आता बारीक ऐका, पोरं पुरी नीट ऐका. काम जर शरीरात तयार झाला तर तो डोळ्यावाच्या बाहेर पडतो. नीट ऐका. काम शरीरात तयार झाला का तो डोळ्यावाच्या बाहेर पडतो. आणि डोळ्यात पहिलं पाप तयार, आणि डोळ्यात पाप झालं तर डोळा काहीच करीत नाही. तू काय करी सांगा? पोरं काय करीन डोळा? ते काय हातात नाही ना. तो एक तर खालीवर होईल, नाही तर एक बाजूनच हात. याच्यापेक्षा करीन काय? डोळा. आता मला सांगा, पाप पाप कुठं तयार झालं? शेजा. ते कुठे गेलं? बोला. डोळ्यात. डोळ्याला काय माहिती नाही, ते गेलं मनात. मन हुशार. मन म्हणलं आपल्याकडून माझ्याच नावानं सगळे बोंबला द्या, कारण सगळे लोक नाव कोणाला ठेवल्या? मनाला. ते मन म्हणलं माझ्या शरीराला भरत नको, तुम्ही शरीराचं पाठवा. आता हे कुठं झालं तयार? शरीरात. शरीरात कुठे गेलं? गेलं बॉम्बाला केलं. डोळ्यातून गेलं मना. आता फिर म्हटलं मनात, आणि मनातून गेलं शरीरात. आणि शरीरात एकदा काम खवायला आणि माणसाची इंद्रिय एकदा बेफाम झाले का विद्वान माणूस सुद्धा चुकीची घटना करतो. मग तिथं म्हातारा पतारा काय सांगत नाही. काय म्हणतो त्या म्हाताऱ्या माणसात कशाला बायको करायची? करून लावून त्याच्याला. हे फक्त वयानं जमलंय. आणि यांचं शरीरातलं काम खवायला का साधून फिरू कोणी चालत नाही. माणसं म्हणतात त्याची ज्ञानेश्वरी पाहिजे डोळा सकाळून करतो. तू काही केली का नाही? तिथं भजन बिजन काही चालत नाही. महाराज, काम जर शरीरातला खवळला तर काय करतो ऐका. एक कामातपूर माणूस वयाचा विचार करीत नाही. कामातपूर माणूस जातीचा विचार करीत नाही. कामातपूर माणूस नात्याचा विचार करीत नाही. कामातपूर माणूस कुलाचा विचार करीत नाही. कामातूर माणूस शिलाचा विचार करीत नाही. कामातूर माणूस काळ वेळेचा विचार करीत नाही. आणि कामातूर माणूस लाज. हे मी बोलत नाही, दुसरा अध्याय बोलतोय. एक इंद्रिय जे जे म्हणते तेच पुरुष करते. तरले तर ती विषय घेतो.
खवायला संपला कार्यक्रम. सगळ्या पुरी ऐका, आतापर्यंत जेवढ्या पुरी पळून गेल्या सगळ्या पुरी अल्पवय नाही, 13 ते 18. आणि पळून गेलेली एकही मुलगी कधी विद्वान पोराबरोबर पळून गेली नाही. पोरगी प्रेम करताना कोणती पोरगी घ्या, इनवर्ड अख्ख्या जगातली कोणती पोरगी घ्या, हुशार पोराच्या कधी नादीच लागणार नाही. नाही, केंद्रात पहिला येणारा, बोर्डात पहिला येणारा, MPSC दिलेला अशा पोराच्या नादीच लागणार नाही. पोरगी प्रेम करताना भंगरीच पोराव करतात, एकदम भंगरी. विहिरीवरच्या मोठी चोरी तो, लोकांच्या खिबडी चोरी तो, मोटरसायकलची पार्ट खोलून घेतो आणि ही त्याला म्हणती माझ्या डोळ्यात पाय नटबा आणि पाया आणि पडून गेलेली एकही मुलगी आयुष्यात कधी सक्सेस होत नाही. कोणत्याही मुलीला मला सांगावं, महाराज तुम्ही म्हणता चुकीच आहे, मी पळून आले पण माझा संसार चांगला आहे असं म्हणावं दिलं, फेट्या पायावर ठोंडी घडू शकत नाही. घडे आई बापाचा संसाराला घेऊन पुढे संसार चांगले होतात नाही असं घडतच कसं. बावला जेव्हा आपलं कोण म्हणे आणि ह्याच्या वर्गात होतं नाही, कोण भरपूर दरिद्रीने आता बारीक आहे का, तो कोण खवायला गेलं बाबा काम. काम खावायला म्हातारा सुद्धा येऊन करू शकतो, कोणी काही करू शकतं. काम काम आता उलट आहे का, काम जर अपुरा राहिला, मी काय होता काम शरीरात तयार झाला, बरे काम शरीरात तयार झाला आणि तो जर अपुरा राहिला तर क्रोध तयार होतो. सूत्रपाशी अवघड तयार काय झाला, काम तो काय पुरा झाला नाही, आता कोण तयार झाला, क्रोध. तुमच्या पाया पडतो बसलेल्या सगळ्या लोकांच्या 80% जेलमधले आरोपी फक्त 2 मिनिटाचा राग आकारला नाही म्हणून. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही, गोळीबार करायला काय दुपार लागत नाही. आता एखाद्याला म्हणून तुला कीर्तन संपल्यावर 10 लाख देतो इंद्रिकर बोकस, इंद्रिकर काय आता घाबरीच्या कधी. मी म्हणतो इंद्रिकर मारू द्या पण 10 लाख खर्चायचे कवा, हसण्यावर येऊ नका. आम्ही जेव्हा आरोपीमध्ये कीर्तन करायला जातो महाराज जेलमधल्या, तर मी तर त्यांच्याकडून बरेच वेळा जातो चालतो. महाराज आरोपी जेलमध्ये कीर्तनाला जर आले ना त्यांचा आरोपी रडतात. का माहिती का, का माहिती, कर्म 2 मिनिटाचं आहे पण फळ आयुष्याचं आहे. तुम्हाला वाटत्या तितक्या गोष्टी सोप्या नाही. आता आपल्याकडे कुठेतरी 15 गेले म्हणजे कोण नाही कोणा लावायचा आणि काय का मार कोणता हे शांतपणाची गोष्ट नाही. दोघांची मारामारी झाली, दोघं पोलीस स्टेशनला गेले, पोलीस दोघांच्या एक कानपट्टी केली, 50,000 घेतले, मला बरदास्त करू नका. आता एक कानपट्टी तेवढं वेळ तरी तो म्हणतो मी 50 घालवली पण त्याची शिरवली, आता तुला लाज येतो काय म्हणतंय. तुमच्या पाया पडतो महाराज. 31 वर्ष माझ्या लोकांची शिव्या खाण्यात गेले, 31 वर्ष. थोड्याकरता कशाला बंद करायचे म्हणून लावून चालला. असा माणूस नाही त्यानं मला घोडा लावला नाही. आणि माझ्या आयुष्यात माझं ऐकत कोण आहे, मी फक्त खरं बोलतो. इतकेच कमीच माझ्या अंगाची एवढी गाव पाहिजे. माझी इतकी कीर्तन कोणी केली नाही. एका जन्मात कुणाला 10 जन्मात होणार नाही. आता 31 सकाळपासून हो जवळ असतं तर 4थं ठरलं तर पोटासाठी करावं लागतं. पोट एवढं मोठं, हा पोटाचा प्रश्न नाही. शरीर सुंदर आहे तोपर्यंत जग सुंदर आहे. हे इंद्रिकरची वाक्य आहे, शिंद्रिकरची वाक्य महाराज. ही 32-31 वर्षात कालही खरे आजही खरे. याच्यातलं एक वाक्य 31 वर्षात खोटं नाही. मी 31 वर्षापर्यंत तुम्हाला म्हणत होतो मजूर गाडीने आला, मी बोंबलत होतो मजूर बागायदाराला येताना पैसे दिले, मी बोंबलत होतो मजूर बागायदाराची खरेदी घेऊन घेतली, मी बोंबलत होतो मी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवायला लागली. मी बोंबलत होतो ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी हायवेचा हॉटेल टाकले, जमिनीचे मालक हॉटेलमध्ये भेटले. मी बोंबलत होतो कमी बुद्धीची माणसं गावकार बरी होती. मी बोंबलत होतो पुरी पळून जाते.
आणि मी बोंबलत होतो पैसे देऊन बायको मिळणार नाही. आजची दुनिया मला येणं म्हणत होती. मी येणं आहे पण इतका खरं बोलतो महिन्यात द्याला बायको पुढे 3 लाख रुपयाला नवरी आणली. काही 3 लाख रुपये दिले. मंगळवारी नवरी आणली, गुरुवारी नवरी गायब. म्हणजे तिच्या पहिल्या नवरीची दिली. दोन्ही नवरीची बाजारात गाठ पडली. हान मारा माझ्या. तिसरा मला इथून माझं कागद जमलंय, परत मारा माझ्या. हसण्यावर येऊ नका. त्या गोष्टी खऱ्या आहे का खोट्या बोला. आपण आता तुम्हाला वाटतं फक्त जग सुधारलंय, तळतळी बारा बोलू नये. लोकांना राग येतो आमचा बोलण्याचा. आज फक्त लोकांनी घरं बांधले, नाही तर घरातली माणसं संपलीच मारा. माणसं फक्त वरून घेतले, अजून एकदम नालायक. वरून फक्त पांढरीचे सकाळी करतील, मी शेरी शकातील, भारीतला ब्रँड पितील, बापाची जमीन विकून गाड्या घेतील, हायवेला मजा आणतील, हायवेला जीवती, बायकोला वडा लावतील. शहाणपणाच्या भाषा आहे. आतून खलास लोक आहेत तुमच्या काय. हसण्यावर येऊ नका या गोष्टी. या तुम्हाला आत्ता हसू वाटतंय, पण हे कालही खरंय, आजही खरंय. 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये गणी खेळून भिकारी झाले. कोण बोलन? बोलन कोण? जो बोलेल त्याची क्लिप, जो बोलेल त्याची बातमी, जो बोलला त्याचा खोटा उठायचा. बस खरा बोलला का मेला असतो. काय म्हणलं तुमचं बोला, तुम्ही काहीच बोल. हो, जो खरा बोलेल तो उद्या सकाळी नसेल. ज्याला लवकर मारायचंय त्याला खरं बोलायचं. 1000-1500 शिव्या खाणारा माणूस मी रोज. 40% शाळेतले पोरं मोबाईल, एव्हरेज 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये रमी खेळून भिकारी झाले. भिकारी झाले. शिक्षक बोलत नाही, गावातला पुढारी बोलत नाही. बोला कोण? गावातल्या पुढाऱ्याला काय घ्यायचं? काय घेण्याचं गावातल्या पुढाऱ्याला? गावातल्या एकाही ग्रामपंचायत सदस्याला त्याच्या गावात शाळेत किती पट आहे माहिती काय माहिती का? जातच का? दोनदा जातो शांतपणा कराय. 15 ऑगस्ट 26 जानेवारी 15 ऑगस्टला असे कपडे घालून जातो तर यानंच इंग्रज उचलून लावले. पोरांच्या गोळ्या खातून चालला ते. खरं आहे मोठे बोला. आज प्रत्येक गावातल्या पुढाऱ्यांनी जर दिवाळीनंतर शाळा उघडल्यावर, दिवाळीनंतर शाळा उघडल्यावर सगळ्या गावातल्या तरुणांनी पुढाऱ्यांनी जर निर्णय घेतला शाळेच्या परिसरात शिक्षकाचा आणि विद्यार्थ्याचा मोबाईल बंद पाहिजे, तर 7% समाज जागे होईल. बोलून कोण? मी बोललो तर एक शिक्षक मला म्हणा तुला बापाचं काय केलं. हसण्यावर येऊ नका. या गोष्टी खऱ्या आहे का खोट्या बोला. 40% शाळेतले पोरं मोबाईलला गेले. 10% लोक शेअर मार्केटला भिकारी झाले. मी त्यांना सांगून देतो, शेअर मार्केटमध्ये पैसे गेलेले माझ्या समोर 4 जण पैसे तिथं आत्ता. नावा सगळं उभे करी. नावा सगळं नाव आहे तो सप्त्याला कधी 20 रुपये दिले नाही. कोंबड्या इकून हातावच नाही. खरं आहे का खोटं बोला. हे खरं आहे का खोटं बोला. त्याच्या पुढचं ऐकलं तुमचं डोकं बंद होईल. सांगून टाकतो माझी तुमची काही भावबंदी नाही. तेव्हा म्हैस तुमच्या घासात येणार नाही. आम्ही तुमचे म्हणून तुम्हाला बोललं पाहिजे आणि तुम्ही आमचे म्हणून मी ऐकलं पाहिजे. आणि तुम्ही आमचे जर ऐकत नाही तर नकाशात राहत नाही. तुमचं काय पाहिजे? 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. कोण बोल? बोला कोण? बोलला का पट्टी? योग्य कारवाई झाली पाहिजे. क्लिक. या गोष्टी खऱ्या आहे का खोट्या बोला. बरं तळतळी बोलू नये. 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. त्याचा परिणाम टाळकरी भजलेली महिला मंडळी द्यायचा. या 4 वर्षात बापानं खाना दिलाय पोराला. त्याच्यापेक्षा काय वाईट वाईट काय? बाप जिवंत आहे मुलगा गेला.
ज्या बापाला आयुष्यात बजेट मिळालं तर पट्टी करून घातलं त्याने याच्यासाठी घातलं. बायकोच्या गळ्यातले दागिने बापाला मोडले ते याच्यासाठी मोडलं. त्याची चूक सांगा मला, चूक. अरे पाण्याची बाटली विकत न घेणारा बाप आहे, न घेणारा बाप. 1 किलो बटाट्यासाठी अर्धा किलोमीटर फिरणारा माणूस. अरे 10 रुपयाची भेळ घेतली तर रिक्षाला पैसे राहिले नाही म्हणून तो पायी पायी आला. त्याचा मुलगा गेला पिऊन. कुणासाठी निश्चित कमवतो, कुणासाठी कमवतो मला सांगा. हे बरे या 4 वर्षात महिला मंडळ एखादा माणूस आई पुन्हा शांत दिलं जाते. काय कमवलं तुझ्या कमावलं का? गाड्या बंगले आगला काय कमावलं काय? अरे तुमच्या घरात तुमची पोरं नाही, संपले तुम्ही. बाप जिवंत आहे, मुलगा गेला, संपलं सगळं. आज आई मुलं शांती गेलाय. ती प्रगत रुग्ण दिसली, तिची चूक झाली. घरातले दागिने फोडले, तिनं चूक झाली. अरे बांधव जेवायला बसलो ना तर काय होत बाकी नव्हतं तर तिने रोजचं बाकीला तुम्हाला ही चूक झाली. चुकाची जायची. अच्छा अरे ज्या 4 वर्षात पहिला म्हणजे एखादा माणूस तरुण पदात मेला आणि त्याचं प्रेत जरा मुलीला बाहेर काढलं त्या प्रेसच्या जवळ लहान पोरं उड्या हसतात, तो उड्या हसतात. काय माहीत त्यांना माझा बाप केला, काय माहीत त्यांना माझी आई विश्वासाची, काय माहीत त्यांना माझ्या आईला विधवा पदाचा दाग लागला. ती पोरं आईला विचारत नाही माझ्या बाबाला लोक काय अंघोळ घालतात. आणि ती पोरं आईला विचारतात नाही माझ्या बाबाला बांधून कुठे चालवलं सांग आई सांग. आज प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात आणि ती पोरं हसतात आणि हसणारी पोरं आईला म्हणतात आहे पेटला माझा बाप आई, पेटला माझा बाप आई, पेटला पेटवला माझा बाप. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवा घरी गेलाय. ते पोरग म्हणत आई म्हणते तुझा बाबा देवा घरी गेलाय. शरदची पोरं म्हणतात तू आज खेळत का नाही. माझा बाबा देवा घरी गेला ना, माझ्या घरात माझ्या घरात स्वयंपाक नाही झाला म्हणून मी खेळत नाही. शरदची पोरं म्हणतात तुझा बाबा देवा मेला नाही, तुझा बाबा देवा घरी नाही गेला. मेलाय तुझा बाबा मेलाय, तुला बाबा नाहीये मेलाय. ते पोरग घरी येतं आईला म्हणता आई मेलाय माझा बाप मेलाय. तारकन आईला चक्कर येते आणि आई खाली बसते. या 4 वर्षात तिसरीची पोरं बापाच्या लागल्या आहे. या 4 वर्षात सणातलं दूध पिणारी पोरं बापाच्या लागल्या आहे आणि या 4 वर्षात पोटातली पोरं बापाच्या लागल्या आहे. आणि जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलंच महाराज दारुड्याला लईच वाईट बोललाय, त्याला परत आपल्या गावात बोलवायचं नाही. त्याला म्हणा फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल तुला काय भांडण आहे. कसायाला काय देणं दारुड्याला मुलगी देणं सारखीच गोष्ट आहे. लग्न जमवणारे दलाल नीट ऐका, नालायक हो दलाल. हे लग्न जमवायचा धंदा करणारे हरामी नीट ऐका. नवरदेव दारू देतो हे बैठकीत सांगा. हो इतकी नालायक आवडत आहे बेवडेची महाराज, इतकी नालायक. भांडे ठुले नाही घरात, लुगडे विकले बायकोचे लुगडे तळाय गेला तळलच. हा तुम्हाला विनोद वाटला? तुम्ही मला महाराज म्हणावा आणि माझ्या पाया पडावा, मला पैसे द्यावा आणि माझी तारीख घ्यावा म्हणून मी कीर्तनात कधीच बोलणार. आपली माणसं बदलावी म्हणून बोलणार, कळकळीने बोलणार माणूस. माझ्या पायावर तुम्ही पैसे ठेवावे आणि मला मानावा हा माझा विषय नाही. आमची ती अपेक्षा नाही आणि आमच्या देवाने काही अपुरही आम्हाला काही कीर्तनाला लय लोक यावा हे पाहिजे पांढरांनी काही अपुर
तुला पैशाचं काही पाहायचं शिल्लक तुला देवाने काही ठेवलं नाही. फक्त आपली घरं बरबाद झाली तेवढी सावधगी पाहिजे. तुम्ही काय म्हणता? मिशा कुठल्या नाही, मिशा एवढीच नाही काय, एवढीची कपडे पाहिजे. फुल टाईट चौघ बसले मोटरसायकल फुल टाईट. चौथं कुठं बसलं असं चांगल्या भाषा बॉल आणि त्याच्या डाव्याला इंग्लिशचं प्रवचन. आता काही वांग सांगू का मी? डावीच्या प्रवचनाला ओवी नको का? बॉल सटकल्याची ओवी कुठे ज्ञानेश्वरी? या गोष्टी खऱ्या का कुठे आहे? डोळे मिटून जात मांजरा मने सोर भीती सर्जना ओ सदा बजा का सुगा आणि काम आणि शब्द चालला होता आपला 30 मिनिटापूर्वी. काम पुरा राहिला का क्रोध तयार इथं होतो आपण. राग आखला तुम्ही राग आखला म्हणजे तुम्ही फाशी घेऊ नये उडी टाकू नये हे म्हणतात. मी नाही तुम्हाला स्वातंत्र्य आहे. तुम्ही आता घरी गेला मी टाकू शकता. तुम्हाला कोण बोलत कोण बोलत ते खवाय का उडी त्याच्याबद्दल मला मत नाही. पण तुम्ही उडी टाकल्यावर मागच्या परिणाम काय? आता 15 दिवसात बायको करणार तो त्या तयारी आणि तो तुम्हाला बायको नको पण फोन नाही पाहिजे. आता फोन नाही केली होती त्याची मावशी होईल. काय लोक बोलत काय तुम्ही मेल्याला काय फरक पडणार नाही. खरं सांगा लोकांना तुमचं काही केलं नाही. लोक वापरून घेणार सोडून द्यावा. आता हे माझं मशीन चाललंय म्हणून लोक चाली केले. उद्या 2-4 तास पाहिजे लोक घालतात. लोक म्हणजे आवाज आला की उर्फाट बोलायला लागलं. पाया पडतो तुमच्या जगातली सगळ्यात मोठी श्रीमंती शरीर आहे. सांभाळा दुनिया मोडून येते याच्यापासून काय आलं नाही. गेले काय काही लोक म्हणजे मला लोक काय म्हणते लोकांनाच कळलं काय म्हणतात तुला काय म्हणतो
तुमचं ठरवा. ते काहीच नाही, फक्त काम अपुरा राहिला का कोण तयार आता उलट फिरायचे आपल्याला. काम जर अपुरा राहिला तर पुरच तयार होतो, आणि काम जर पुरा झाला तर ती गोष्ट वारंवार घडावा असा लोक तयार होतो. पहिलं कोणतं झालं काम, तो राहिला अपुरा आणि तो झाला पुरा. लोक आणि लोक तयार झाला का मज आला, मज आला का मत्सर आला, मत्सर आला का अहंकार आला, अहंकार आला हा नदीवर गेला. सरळ सूत्र आहे. आता एखाद्याला म्हणून पक्वास मीठ वाजून हा पक्वास मरण मी मरण, पण इंद्रिकेच्या कीर्तनात वाजवणार. आणि जर वाजवलं ना माझ्या बापाचा नाही मिटलं. आता म्हणून एखाद्या टाळ नेटवर आम्हा टाळ तुम्ही कीर्तन केलं उडत. ज्या माणसाकडं नम्रता आहे तोच माणूस आयुष्यात परमार्थ करू शकतो. मागातील माणसाचं कामच. तुमचं काय मग माझं ते हेच करायचं नाही, ते आणायची कमवून टाके हळवून टाके बापुणाची शेती भाजी द्यायची हळवून टाके. मग ही कोणची जेवढं झालं 22 वर्षा हल्ल्या 22 वर्षा लिंबू पिळून सुरू हल्ल्या अशा रात फॅन लावलं तरी आवाज जाईल. फॅन लावलं लग्नाला गेला 20 गलास मठ्ठा प्याला. मठ्ठा मठ्ठा प्याला घरी गेला आणि बाथरूम मध्ये गेला. बाहेरच मठ्ठा कळत काही उभं राहिलं का गडगड गडगड, बसलं का खळ 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 खळ. त्याची बायको तीन वेळा चहा घेऊन गेली. असं म्हणजे चहा आणू का, आग लावू त्या चहा गड 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 खळ खळ खळ. खायची अक्कल नाही, जायची कपड्याची अक्कल नाही, कशी कपडे घाले. आता शेती आली फोन आहे त्याच्यापेक्षा घालू नका तिथं कापे, त्याच्यापेक्षा इथं दोन ठिकाणी काप, त्याच्यापेक्षा घालतोच घालायचो. रविवारी मोकळा निघाल का मार. काय कपडे काय भाग त्या इतक्या पुरी पावडर लागल्या. पावडर काही पुरीचे शेर इतके चांगले होते पण पावडर लावलं आज्या मुळाचा आता झाला अशा पुऱ्या यार बस. आणि तो भांगली पाडायचा ना डोक्यात, त्या डोक्यात काय ते बरं तेच होणे तुमच्या काळी सजवण्याचे मागचे तेच होणे. हा 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 आणि मग ती केस काय केले, केसात मोठं घालते. आता तू सराट वळी ती का काय आणि ती केस घालावून घ्यायची. एक वर दूध घालायचं तर कोणी नाश केलं बरं किती सगळं गटरीत गेलं. केस मोकळीच पडायचे, मोकळच पडायचे. आणि नवरा बायको दोघच काढा आणि बायकोने सोडलेले केस मोकळे काढून घालता. बायकोला लिंबू खायला बायको नवऱ्यालाच म्हणायची बोल बालका बोल. बालक थरथडा उडायला लागला. एकटाच गाठवला बालक. बालक 3 तांबे पाणी त्याला एक पाणी तर परत आलं बाहेर. बोल बाल बोल बालका बोल. काय बोलायचं बालक ठरवलं बाय त्याला पडून का असा बाळ. कपडे काय
काही कसे अजून 5 वर्ष नाही. हो सध्या त्यांना ठेवा. तुम्हाला नाही काम 3 महिन्यात एक काम करावं लागेल तुम्हाला. आता माझं कीर्तन तुम्ही वाढदिवसात ठेवलंय ना, तुम्हाला 100 वर्ष द्यावं नाही. आपलं कीर्तन जर वाढदिवसाला ठेवलं तर माणूस 100 वर्ष जवळ. वास्तुशांतीला ठेवलं तर वर्षात दुसरा बंगला होतो. दुकानच्या उद्घाटनात ठेवलं तर वर्षात दुसरं दुकान होतं. आणि जर लग्नात ठेवलं बाकीचा इतर घरी गेलो. अजून 2 वर्ष 2-3 महिन्यात तर त्यांना ठेवा. 3 महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या गावात चिकलठाण्यामध्ये 3 कामं करावं लागतील. 3 खोल्या बांधायच्या गावात ग्रामपंचायत शेजारी. आणि त्या खोलीत काय काय ठेवायचं तुम्हाला. अजून 2 महिन्यामध्ये 20% लोक मोबाईल वापरून येडे होणार आहे. नुसते गावात येणार तेव्हा झाले नाही. खरं का खोटं. आणि 20% लोक मोबाईल वापरून येणे होणार आहे. आणि 20% लोक म्हणजे 60% लोक आनंदच राहायचा नाही त्यांना. पहिल्या खोलीत मोबाईल मध्ये घालायची, दुसऱ्या खोलीत मी मोबाईल वापरत नाही. मला मी मोबाईल वापरत नाही. इतका सुखी माणूस आहे. आपली परिस्थिती नाही. मी मोबाईल वापरतो. अख्ख्या गायक वादक महाराजांमध्ये मी कधी माणूस महाराष्ट्रात मी मोबाईल वापरत नाही. त्याचा मला इतका मोठा फायदा आहे. मला मोबाईल मी वापरत नाही. म्हणजे आपल्याला व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही. त्याचा इतका मोठा फायदा आहे मला. कोण मिळालं तपास नाही, कोण आलं तपास नाही. आणि कोणाशी काही पुस्तक रोपणे कीर्तन 3च काम. आणि 2-2 तास जर 2-2 तास जर अभ्यास केला नाही तर तुम्हाला एवढं खोल थांबू शकत नाही. गप्पा आहे. प्रत्येक वाक्याला ओवी जुळवायची. आणि ती जुळून दिवसभर एक जरी अभंग घ्यायचा म्हणतात तुम्ही कीर्तनाला तरी भांडवल थेट करावं तर लागत आहे. आणि माझं आमच्या कीर्तनाचं कसं आहे, आम्ही आमची कीर्तन कोणाची ऐकू कीर्तन नाही स्वतःचे. इतरांचं तसं नाही. आमचं निर्णय लोकांकडे. आमचं भांडवल 60% लोक वापरतात आणि पण वापरतात. त्यामुळं मी मोबाईल वापरतो. कोणाचं व्हॉट्सअप काय आपल्याला केलं अहो काहीच नाही. मोबाईल वापरून येणे म्हणा. सकाळी उठलं ना देवाचं दर्शन नाही, काय नाही काय नाही काय नाही. उठलं तरी खोकडं उठकायचं. बोकड्याला बघून जात. कुत्रीला पिलेलं आहे. आता कुत्री कुत्रा खरी ना तुला काय करायचं आहे. केकच का काय म्हणतात त्याला काय म्हणतात. कुत्रीला पिलं झालं बोकड्याला दिवस काय. कधी आरती नाही, कधी बसायला नाही. खबर वाचवा मोबाईल पाहिजे. कशाला पाहिजे. एवढी एवढी कालची कशाला मोबाईल पाहिजे. आई काही त्यांच्या पोरांना मोबाईल आणि त्याची आई म्हणते तू ऐकत नाही. तुझं अगं 40 वर्षाचा शब्दाच्या पुढं नाही. वाघ होता बिबट्या झाला बिबट्या. तुम्ही आपलं काही झालं का आमच्या वाईट नाही काय काय. आणि आता तर बाहेर नवीनच चला का काही झालं का मला राहत. निम्म्या लोकांना कीर्तन समजावून घरी जायला मूड राहिला नाही मला. वाईट लोक बस फुटक्यात तोंडाच आहे म्हणून बोलतो. तुम्ही आज ते गाठी जास्त म्हणून दाखवून तुझ्या खरं सांग. ती धावची बायको येण्याचा बाजार आणि आमच्या वाईट नाही काय नाही. आणि आता तर काही झालं का मला ना माईक कॅपॅसिटी बोला वचन केलं. आता आपले केलं बस नाही. माझं मला मोकळं करा आणि तुमचे तुम्ही मोकळे. आणि पोरं तुम्हाला आता पोरं घेऊन आम्ही का डोंगराचा खेळ करतो काय.
कैसे कपडे, काही गाणं, काही करणं, काही खाणं. शाळेचे मुलं सर्व समजतात. बडे बडे सावधान. हे सावधान आहे. मी सावधान म्हणतो, तू चांगले वर करतोय. बडे बडे सावधान. रिलॅक्स. रिलॅक्स. दहावीला कोण येतं? दहावीला दहावीला कोणी पटकन कबूल व्हा. बरे त्यामुळे तुला शहरात दहावीला का? बाकीचे शहाणपण नको. रुपये सगळ्यांना नाही जाणार मी. ते मोबाईल बंद करते. बरे दहावीला तू आहे का? शिमी का मराठी? हा शिमीला आहे का? चॅप्टर नंबर 1 पेपर नंबर 1 सायन्स अँड टेक्नॉलॉजी. In first chapter, one scientist has the 3 rules. What is the name of that scientist? No, Kepler's first law, Kepler's second law, and Kepler's third law. In chapter number 1, paper number 1, chapter number 2, chemical reaction, chapter number 3, periodic table, chapter number 4, gravitation, chapter number 4, heat. पाण्याचे असंगत आचरण. ओके. नवीला कोण आहे का? हात तो करीन ना. हात तुला काय करायचं? शिमी का मारायची? शिमी. ऍक्शन अँड रिएक्शन आर इक्वल but their direction is opposite. It is called no, it is called Newton's third law of motion. Chapter number 1, paper number 1, science and technology. आठवीला कोण आहे? आठवीला तू. सरस. शिमी का मराठी? हा मराठी मिळेल ना? शिमी वाले का? मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गैस? गैस. करेक्ट. वाटर. वुड. सॉलिड. करेक्ट. स्टोन. सॉलिड. नाइट्रोजन. हाइड्रोजन. कार्बन. रॉन्ग. कार्बन is not a gas. Carbon is a solid. Carbon dioxide is a gas. C plus O2 is equal to CO2. Correct? साथी लोगों ने कहा ये तुम्हारा बात है. बाजूलाच राहिलो आज. तू किती आहे? सातवीला आहे का? तू किती रे? बरे तू पुढे बसले. किती आहे? 7वी. शिमी का मराठी? माहिती का? बापाच्या बायको शिंबटिंब म्हणतात. वाईट. बापाची बायको काय म्हणते? बापाची बायको काय म्हणते? काय म्हणते बापाची वाईट? काय म्हणते? करेक्ट. सरळ असा पहिली ते 10वी. पहिली ते 10वी. रिलॅक्स. आणि फटाफटा उत्तर द्या. हरिपाठ हा ग्रंथ किंमती या संतांनी लिहिला. तुकाराम. टिंब नदीमध्ये ग्रंथ बुडाला नाही तरला. कासाचा बुडाला नाही तरला. तिकडे मागरे टिंब नदीच्या खिड्यावर एकनाथ महाराजांची जल समाधी आहे. कोण ती सैराट मध्ये पोरगी कोण आहे? आरची. करेक्ट. आणि तो पोऱ्या कोण आहे? पोरे परीक्षा. करेक्ट. आणि आता ते नवीन गाणं आलं ते कोणतं रे? सगळे संगत म्हणा बरं. आप्पाचा. करेक्ट. आणि आता इथे नवीन आलं ना
झुकेगा नहीं करेक्ट आता एक नवीन आले ना आली झुमके वाली करेक्ट आणि आता शेवटचा प्रश्न अख्या गावात ऐकून गेला पाहिजे अनाला पाटलाचा त्याने घाटात केला याला दोनच माणसं जबाबदार तुमची आई आणि हे आता यांनी जर म्हणलं असतो ना इंग्रजीकरांनी मुलांच्या भावना दुखवल्या आता यांचं काय करणार नाही आता उघडी डोळे असे स्वराच्या स्वरा मायेची पोरं आपल्याच्यानं मारणं शक्य नाही मग मरतील ते पण कशाला माहितीये पायापुढे समजून सगळ्या महिला हरिपाठ काम करायचं महिला म्हणलं भाऊ बहिणीला बोलू शकतो बहीण भावांचा ऐकू शकतो मी तुमचा भाऊ आहे तुम्ही माझ्या बहीण आहात आज मी तुम्हाला एक काम सांगणार आहे सरदेसाई साहेबांच्या विशेष सांगू उद्यापासून संध्याकाळी स्वयंपाक करताना बटाटे कापतात वांगे कापतात मुलाला मुलीला जवळ घ्या आणि 3 जण हरिपाठ करा बस देवळाचा असं नाही हरिपाठ करा काम पहिले 2-3 दिवस पूर्ण येणे म्हणते पण 8 दिवसामध्ये तुम्ही मला फोन करून सांगा 8 दिवसांनी तुमची मुलंच तुम्हाला म्हणते मग मी आज हरिपाठ व्हायला हा प्रयोग जर तुम्ही सरदेसाई साहेबांच्या अभिषेकचिंतनामध्ये म्हणजे आजपासून केला तर 1 महिन्याने महिला म्हणतं तुम्हाला हरिपाठ करायची गरज नाही माऊली तुमचा हरिपाठ तुम्हाला काहीच करायची गरज नाही 5 स्वयंपाकाजवळ गेला का तुमच्या हस्तकरणातून आपाप हरिपाठाच्या थोडे माग पुढे होती ना हरिपाठाच्या पण पाया पुढे सांगतो 15/10/2025 ला सुद्धा ज्ञानेश्वरीचा साक्षात्कार आपण माहित नाही तो भाग हरिपाठ गाता पहिला म्हणजे का सांगतो इतर सांगू तुम्हाला विश्वामध्ये सगळ्यात कोवळं बाळ जर कोण झाला असेल तर ज्ञानोबा सगळ्यात कोवळे संत ज्ञानोबा फक्त 16 वर्षाचं बाळ आहे पण विश्वाची काय बाळ आहे फक्त 16 वर्षाचं बाळ आहे पण विश्वाची उलट सांगू ज्या ज्ञानोबाला कोणीच नव्हतं कधी वाटलं वडिलांना आनंद साधा वाटलं वडील नाही कधी वाटलं आईच्या कुशीत बसून रडा म्हणत आईची खुश नाही कधी वाटलं आईच्या पाठीवर बसावं तर डोक्यात हात करायला आईच नाही सांगू
तुम्हाला ज्यांना बसायलाच माहिती नव्हती त्यांच्या मांडीवर अख्खं जग आहे त्याला सगळ्यात कोवळं पाय ज्ञानोबा आणि विश्वात सगळ्यात हाल कुणी काढते असेल तर ज्ञानोबा कधी कुणी जेवला का विचारलं नाही कधी कुणी बाजीवर थाप टाकली नाही की कुणी शिळ फिकून दिलं पण ज्ञानोबा राहिला सांगू ज्यांना बसायलाच मांडी नव्हती त्यांच्या मांडीवर अख्खं जग आहे याला ज्ञानोबा राहिला तिसरं ऐकू सक्का भाऊ गुरु केला याला ज्ञानोबा राहिला चौथं सांगू उशिरा आली आणि लवकर गेले सगळ्यात जन्माला येताना पाहुणे उशिरा आले आणि जाताना पाहुणे सगळ्यात लवकर गेले फक्त 22 वर्षाचं बाळ समाधीला बसलं आणि गेलं तर बाळाला विचारलं दादा काय भानगड आहे दादा तुम्ही ह्या जगातून लवकर का चाललंय तर ज्ञानोबा निवृत्ती दादाला बसतात दादा मी अगोदर काय चाललं सांगू दादा मी जर मागं राहिलो आणि तुम्ही जर माझ्या अगोदर गेलात ना तर तुमचं गेलेलं दुःख मला सहन होणार नाही म्हणून मी अगोदर काय शिवाय काय शिवाय मी अगोदर जाणार पण ज्ञाना तुझी जाण्याची काही कारण दादा राहिलो 22 वर्ष ज्ञानेश्वरी केली अमृतानुभव केला सांगदेव पासाची केली माझ्या आऊत करण्यासाठी माझ्या स्वयंपाक करणाऱ्या बहिणीसाठी लेकीसाठी तिला सण मानता यावा म्हणून मी हरिपाठ केला तिला भाजी खोडताना कांदे लावताना शेतात खुरपताना 27 जाता सण मानता येईल असा हरिपाठ मी त्याच्या उच्चारासाठी केला शेतकऱ्याला आऊत टाकताना पाणी भरताना कांद्याला पाणी भरताना हरिपाठ करता येईल पण याला तुझं जाण्याचं वय नाही पण तू का जातो दादा शहाण्या माणसानं ह्या जगात जास्त दिवस राहू नये आपलं कार्य संपलंय की आपण माझे 4 कार्य झाले हरिपाठही झाला का ज्ञानो बरं आहे तुम्ही जर हरिपाठ प्लॅन केला तर तुमचा हरिपाठ वाचणाऱ्याबद्दल तुमचं काय म्हणत आहे ज्ञानोबा म्हणतात माझा हरिपाठ ज्यांची माझ्या हरिपाठाच्या चरणावर किती आहे तो नर जगात आहे आणि असा नर जगात आहे का ज्याची बुद्धी
कीर्तनाला लय जीव काढावा लागला तुम्हाला. हरी बुद्धी जपे. आता शाळेत 12वी आहे का नाही कोणी 12वी? आता 5-7 दिवस तुम्ही आता 12वी काढा कपडे स्टेज खाली जायची कोणी 12वी आहे का कोणी 12वी कोण आहे? ए 12वी सायन्सला आहे का कोणी? नाही. आता नाही जाऊ नसतं आहे 12वी सायन्सला. सायन्सचा चेहरा नव्हते. सायन्सचा पोरगा चेहरा असा राहू शकत नाही. सायन्सचा चेहरा वेगळा, आर्टचा चेहरा वेगळा, कॉमर्सला आहे. याची नजर टाकली तरी माणसाचं भविष्य टाकणार. बाई 5-6 एवढे बसले आहे का नजर जरी टाकली तरी सांगणार. एवढंच आपल्याला हात धंदावर करत तर शिकून जाईल. मुलींमध्ये कोणी 12वी अंगणवाडी नाही. सगळ्या माणसांनी चंद्रकांत काकांच्या अभिषेक केंद्राला 24-23 तास 45 मिनिटं संसार करा. 20 तास 45 मिनिटं. फक्त 15 मिनिटं मी सांगून द्यायला करा. तुम्हाला सांगितले 2 काम. मुलाचा मुलीचा हरिपाठ घेतला म्हणजे 20 रुपये खर्च करा. देवघरात ज्ञानेश्वरी ठेवा. आंघोळ झाली की माऊलीची आपण ज्ञानेश्वरीवर डोकं ठेवा आणि माऊलीला एकच सांगा, या लेकराला फक्त 15 इतकी मोठी आई ते जगात दुसरी फक्त ह्या लेकराला बस. 1 महिना ज्ञानेश्वरीला ज्ञानेश्वरीला अगरबत्ती लावा. ज्ञानेश्वरीचं फडकं 5-7 दिवसातून धुवून काढा. 1 महिन्यात तुम्हाला माऊलीचं दर्शन आहे. आता पण आमचे रोमना रोम गेले संप्रदाय. रोमना रोम एक एवढी गेले संप्रदाय. माझे 31 वर्ष डांबरीवर गेले. मला खाणं डांबरीवर, राहणं डांबरीवर, झोपणं डांबरीवर, राहणं डांबरीवर, एका दिवशी राहणं सुद्धा डांबरी. आता तरी पोरं मोठ्या झाले. त्याच्या लहानपणी पोरं बाबाला ओळखी सुद्धा 8 दिवसातून एकदा गाठपणाची रहिवा. आता तरी पोरांना मोठे झाले. पोरं माहिती आता आपलं बाप येणं सारखं तरीचा फार मात्र केला महाराजांनी. आणि म्हणून थोडा का होईना तुमचे म्हणून आम्हाला तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे. तुमच्या खाली मी शेतकऱ्याचाच आहे आणि मी आजही शेती करणारा माणूस. आजही चंद्रकांतच्या अभिषेक करणारे एक वाक्य पोरांना सांगतो. तरुण पोरांना सांगा तुम्ही काही बोला. तुम्हाला राग येईल मला सांगतो. तुम्ही मला घोडा लावा सांगू पोरण तुमच्या पायापासून आजपासून दंगली मोर्चे आणि आंदोलन याच्यात पडू नका. तुम्हाला माहीत नाही बरोबर पोलीस खात्याचं कोणी असलं तर सांगेल. पोरांनो आता एवढा कडक नियम झाला. आता जर टपरी पेटवताना दिसला तर 10 वर्षे जाती नाही. आता होता यांचा 10 वर्ष आत गेला संपला जातो. आणि तुझ्या आई बापांचा तू एकटाच असला तर 10 वर्षात हसण्यामध्ये येऊ नका. कारण आतापर्यंत गरीबाची जात गेले, मोठे जात गेले, मोठे जात गेलेही नाही. आणि हे पोरांना मी तुम्हाला का सांगू राहिलो. मी स्वतः BSc माणूस आहे. माझ्या अवतारावर जाऊ नका. तुम्हाला वाटतं हे 2-3 दिवसांनी याला काय कळत. यातली बरीचशी वाक्य अनुभवायची आहे. पोरांनो आपल्याला उद्या मिलिटरी जायचं आहे. आपल्याला उद्या पोरांनो आपल्याला उद्या पोलीस भरती जायचं आहे. आज एकही काम एकही काम पोरांनो पोलीस भरती जायचं आहे. एकही काम पोलीस व्हेरिफिकेशन दाखल्याशिवाय होत नाही. तुम्हाला जर दाखला चुकीचा मिळाला जिंदगी संपली. काय पाहिजे काही बोला. उद्या खात्यात दुकान टाकायचे, औषधाचं दुकान टाकायचे. आणि पोरांनो मी शेतकरी चांगला अजूनही रात्रंदिवस शेतात काम करणार माणूस. मी इथून गेल्यावर पाणी भरायला जातो. पोरांनो कपाशीवर तुरीवर उसावर संसार होणार नाही.
शेतकऱ्याच्या पोराने पोटाचा प्रश्न सोडवला पाहिजे. तुमचं काय मिळणार तुम्हाला शेतीमध्ये? काय साधी 44 रुपये सोयाबीन आणि 250 रुपये पोत उपनेरला आहे. उपनेरला पोत 250 रुपये आणि बायांना 8,000 रुपये एकर काढायला आहे. व्यापाऱ्याचं सोयाबीन 44, त्याच्यातही त्याचे 2-3 खटके, एवढी पातळ आहे का, एवढी वाळली का, त्यालाही मशीन घालतात त्याच्यात कालच त्याला. म्हणून रोज महिला पुरुष माझं फक्त एकच वाटतं ऐका सगळेजण. चंद्रकांत भाऊंचा 100वा व्हायचा असेल तर माझं एक वाटतं ऐका. सगळं आवडलं ना महिला मंडळ भांडेल कुठे घालून सगळं झालं. पोरं बिरे झोपलेला त्यात सगळे पोरं बिरे झोपायच्या अगोदर जाणारी पोरं एक 10 मिनिटं देवाच्या फोटो पुढे बस देवा आणि बोलायचं देवाशी. मी सांगतो तेच बोलायचं, काही बोलायचं तुम्ही देवाला जप करून टाका आणि मस्त बोलायचं. नाही असं तरी देवाला नाही बोलायचं. आता महाराज मी 6 तास उभायचे त्याला, बरोबर आहे ना? खरी शिकत अजून जवळ असतं ते काय फ्रेश करायचं, देवाशास्त्र बोलायचं. मस्त काय बोलायचं ते सांगतो, नाही तर काही बोलायचं देवाला. काय करू दे गपराय देवाला असं मस्त लागत घ्यायचं. देवा ए देवा शेवटीची बोरं खाली. देव म्हणजे हो. सुदामाची पोळी खाली हो. कबीराचे शेते विकले हो. सज्जन बाबाला मास विकू लागला हो. त्या जमीला दगड लागायला गेला हो. त्या मीराबाईला विष द्यावं लागायला गेला हो. ते सोखोबाबाच्या बाबाच्या बायकोच्या तर बाळाच पण करायला गेला हो. त्या विदुर काकाच्या बायकोच्या तर कन्या खायला गेला. त्या ज्ञानोबाला तर भिंत ओढू लागायला गेला. त्या अर्जुनाला तर घोडे. मग त्याला एक अभंग सांगून दाखवायचा देवाला. उच्च नीच काही नेले अख्खा अभंग त्याला सांगायचा. बहुतावील भक्तीची आणि मग देवाला सांगायचं देवा एवढे काम तू केले. त्या शृंग ऋषीने तुला लाथ मारली भुंगू ऋषीने तर त्याची खोल तो अशा देऊ तुम्ही. मग माझ्या सगळ्या लेकरावर तू का कृपा केली? मी तर तुझं लेकरू मला काहीच नको. एकदा दर्शन दे. कभी कभी मेरे दिल में खयाल आता है को तुझको बनाता